आली होती। अंमली पदार्थ याच रस्त्यावर येणार होते। अरे कसली टीप? कुणी दिली होती टीप? आता का फक्त एकमेकींकडे बघत राहणार आहात? सांगा ना, कुणी दिली होती टीप? आणि तुम्हाला जर टीप मिळालीच होती ना, तर एखाद्या सिनियरला का कॉन्टॅक्ट केलं नाही? मला फोन करू शकला असता। सर चुकलं आमचं, माफ करा। आम्ही तुम्हाला विचारायला हवं होतं। नाही बास, आता बास। लिसन केअरफुली, मला तुमची काही एक माफी वगैरे नकोय। आता मला फक्त एकाच गोष्टीमध्ये इंटरेस्ट आहे। ही टीप कुणी दिली ना ते सांगा फक्त। अरे बोला, किती वेळा विचारल्यानंतर सांगणार आहात का असंच मूग गिळून गप बसणार आहात? घ्या, आता माना खाली घालून उभ्या राहिल्यात। म्हणजे आधी स्वतःच्या मनाने कारवाई केली, कुणाला विचारलं नाही, त्याच्या सिनियरचा अपमान तर केलाच, आता टीप कुणी दिली हेही सांगत नाही आहात। हे बघा, माझा संताप वाढवू नका। माझा संताप अनावर झाला ना, शेवटचं विचारतोय, मला सांगा टीप कुणी दिली होती? तुम्हाला कुणी सांगितलं की या रोडवरनं जाणाऱ्या गाडीमध्ये अंमली पदार्थ आहेत? सांगा लवकर, सांगा टीप कुणी दिली होती? मौर्य सरांनी। काय? रणविजयनी? तात्यासाहेब इथं का घेऊन आलाय मला? एकटं पडल्यासारखं वाटतंय फार। कोलाहल वाजलाय सगळा मनामध्ये। कुणाकडे व्यक्त हो, कुणाला सांगू, कुणाकडे मोकळं हो, काही कळत नाही। म्हणून तुला इथे घेऊन आलोय। त्या थोडं एकांतात बोलायचं होतं, काही महत्वाच्या गोष्टी तुला सांगायच्या। तात्यासाहेब मला माहिती आहे तुम्ही वाघमारेंवर नाराज आहे आणि तेच बोलायचं असेल ना तुम्हाला। हे बघा तात्यासाहेब, त्या जे काय वागल्या ना त्यासाठी मी तुमची माफी मागतो। नाही, तू माफी मागशील, मी माफ करेन, पण या काळजवळ जो मूर्खाडा आहे, तो घाव आहे, तो काही केल्या भरून निघत नाही। हो तात्यासाहेब, खरंच माफ करा। मी समजवतो की वाघमारेंना। त्या सारखा संशय घेते माझ्यावर, काही ना काही कारणाने। तो तिच्याशी बोल, तिला विचार नेमकी काय आडी आहे म्हणावं तात्यासाहेबांबद्दल। मला सांग, मी त्याची बोल आहे, तिच्या मनात जो गैरसमज आहे तो
संशय आहे तो दूर करायचा प्रयत्न करीन ना मी. तात्यासाहेबांचा ट्रक होता म्हणूनच ते केलंय. तात्यासाहेबच अंमली पदार्थांच्या रॅकेटचे खरे सूत्रधार आहेत. हे सगळं तात्यासाहेब करतायत. घरात जे गुंड आले ते तात्यासाहेबांनी पाठवले होते. मुकादमाच्या खुनामध्ये तुला तात्यासाहेबांनी अडकवलं. वाघमारे तात्यासाहेबांबद्दल जे काय बोलल्या ते त्यांना सांगितले तर लय वाईट वाटेल त्यांना. आधीच दुखावले गेलेत ते. पण ज्या दिवशी त्याला तुमचं खरं रूप कळलं ना त्या दिवशी तुमचं काही खरं नाही. तुला काय बोलली का म्हणजे? नाही, काय नाही बोलल्या. त्या बाई वेळ जगापुढं काही बोलणार नाही, पण आपल्या नवऱ्यासमोर ती व्यक्त होते, सांगते त्याला सगळं. आता तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल काही आदर असेल, काही निष्ठा असेल तर मला सांग, नाहीतर तुझ्याही नजरेतून मी उतरलो असं समजेन आणि सोडून दे. अहो तात्यासाहेब काय बोलताय? असं काय नाही. मी सांगतो तुम्हाला. काय? वाघमाऱ्यांचा असा गैरसमज आहे की अंमली पदार्थाच्या केसमध्ये तुमचा हात आहे आणि अंमली पदार्थ तयार करून तुम्हीच विकताय असं वाटतं त्यांना. अंमली पदार्थांच्या व्यवसायात मी अजून काय आहे तिच्या मनात? काय नाही तात्यासाहेब. नाही 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 नाही, तुला शपथ आहे माझी, सांग. मुकादमाच्या खुनाचा बनाव रचून तुम्ही मला जेलमध्ये अडकवलं असं वाटतं त्यांना. परमेश्वरा, बघतोयस ना काय दिवस आलेत माझ्यावर. जिला मी लेख समजलो तिच्याच मनात माझ्याबद्दल इतका भयंकर संशय. तिच्यासमोर राक्षस ठरलो मी, दानव ठरलो मी. तात्यासाहेब प्लीज तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, शांत व्हा तुम्ही. कसं शांत हो सध्या? हे मन हे बापाचं काळीच कसं शांत? तात्यासाहेब मी तुम्हाला शब्द देतो, वाघमाऱ्यांच्या मनात जो काही गैरसमज असेल ना तो मी दूर करेन आणि इथनं पुढे वाघमारे तुमच्या वाटत कधीच येणार नाहीत आणि त्यांची कुठली तक्रार बी नसेल तुमच्याबद्दल. देव तिला सुबुद्धी देव, एवढंच काय ते हातात आहे आता.